तासगाव नगर परिषद निवडणुकीदरम्यान बोगस मतदानाच्या आरोपांवरून शहरात मंगळवारी प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली। प्रभाग क्रमांक 4 मधील गणपती मंदिराशेजारील शाळेत असलेल्या मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि स्वाभिमानी आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः खडाजंगी उसळली। शिवीगाळ, ढकलाढकली आणि अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडताच परिसरात गोंधळाचं वातावरण पसरलं। पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमाव पांगवल्याने अनर्थ टळलाय। मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही प्रभागात बोगस मतदानाच्या तक्रारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नोंदवल्या जात होत्या। त्यानंतर आमदार रोहित पाटील स्वतः प्रभाग क्रमांक 4च्या गणपती मंदिरासमोरील बूथवर दाखल झाले। येथे बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी आक्षेप नोंदवला। यावेळी कार्यकर्त्यांच्या बूथवर थांबण्यावरून आमदार पाटील आणि पोलिसांमध्ये चांगलाच वाद रंगला। दरम्यान पुन्हा बोगस मतदानाची तक्रार झाल्याने रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला। त्याचवेळी स्वाभिमानी आघाडीचे नेते प्रभाकर पाटील हेही आपल्या कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी पोहोचले। दोन्ही नेते कार्यकर्त्यांसह आमनेसामने येताच परिस्थिती क्षणात चिघळली। दोन्ही बाजूंकडून शिवेगाळ, आरडाओरड सुरू झाली तर काही कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले। काही क्षण वातावरण तापलं होतं। त्यानंतर पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवून दोन्ही गटांना मागे ढकललं आणि मतदान केंद्र परिसरात नियंत्रण प्रस्थापित केलं। पुढे तणाव टाळण्यासाठी अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आला। तासगावातील निवडणुकीच्या दिवशी दोन प्रभावी गट आमने सामने येत शहरात तीव्र तणाव निर्माण झाला। आमदार रोहित पाटील भाडुत्री गुंड घेऊन येऊन माझ्या एका कार्यकर्त्याला वार्ड नंबर 4च्या बूथच्या समोर मारहाण केली आणि लोकांना दहशत घालणं, भीती घालणं अशा पद्धतीचं वर्तन या ठिकाणी त्यांच्याकडून सुरू झालेलं आहे। पण मी विनम्र आवाहन करतो तासगावकरांना, शहरवासियांना, तासगाव शहरवासियांना कुठलीही भयभीत न होता आपण सगळ्यांनी मतदान करावं। या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठीच सांगतोय, बाहेरची माणसं गुंड आणून या ठिकाणी त्यांनी दहशत करण्याचा प्रयत्न चालू केलाय। जनता त्याला मतदानाच्या रूपातनं निश्चितपणानं उत्तर देईल, चोख उत्तर देईल। माझं आव्हान आहे की आपण सगळं शांततेनं, भयभीत न होता आपण मतदान करून या ठिकाणी या नगरपालिकेच्या निवडणुकीचा जो एक भाग असतो मतदान, तो आपण पूर्ण करावा एवढीच आपल्याला विनंती करतो।